अजब रमा राघवची जोडी। अभ्यास झालाय। श्रुती, पूजा, श्रुती लवकर झोपा आता, सकाळी लवकर उठायचंय ना। रियाज करायचा आहे। रमा हे घे. राघव, रमा लवकर झोपा। पण आंटी गुरुजी, मी आज परत त्याच रूम मध्ये झोपायचंय का? अगं तुला दादाची इतकी मस्त खोली दिलीये तरी काय तोंड वाकडं करतेस ग? नाही तसं नाही, पण त्या रूम मध्ये ना खूप मच्छर आहे। मला काल रात्री नीट झोपच नाही लागली। प्लीज मला आज त्या रूम मध्ये नाही झोपायचंय। काय आता तुझ्यासाठी मोठा महाल बांधायचा का आम्ही? तिथे मुंग्या, किडे, डास असं काही येणार नाही असा? हा, अगं महाल बांधला ना तरी सुद्धा ती तेच म्हणेल, शी हा कसला महाल, मला आणखीन मोठा महाल द्या। श्रुती, पुरे आता। रमा मॅडम, तुम्हाला माझ्या खोलीत झोपायला त्रास होत असेल तर तुम्ही असं करा, आजीच्या खोलीत झोपा हवं तर। राघव रे आजीच्या खोलीत? अरे आई रात्री उशिरापर्यंत त्यांच्या मोबाईलवर काहीतरी बघत असतात, त्या दोघींनाही त्रास नाही होणार का? नाही 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 नाही, काही त्रास नाही, अजिबात त्रास नाही। आज वेब सिरीज बंद। चल गठे मे, तू चल माझ्या खोलीत झोपायला। आई नक्की ना? अगं हो नक्की। रमा मॅडम, तुम्हाला चालेल ना? हो चालेल, आता काही दुसरा ऑप्शनच नाहीये ना। बरं झालं, दादाला आता परत त्याच्या खोलीत झोपता येईल। रमा मॅडम, शुभरात्री। गुड नाईट। चल चल मे, आपण झोपायला जाऊया। चल, शुभरात्री। हॅलो जीबी, बोल काय बातमी? रमा ठीक आहे ना? नाही ते नाही माहित, रमा मॅडम अजून दिसल्या नाहीत, पण इथे कोणीतरी एक जोडपं आहे, ते काहीतरी बोलत होते, ते ऐकलं मी। तरुण जोडपं म्हणजे कोण? नाही ते नाही माहित, ते बोलत होते की आयुष्यात जर पुढे जायचं असेल ना आपल्याला, तर गिरीश आणि लावण्या परांजपें सारख्या मोठ्या माणसांची गरज आहे आपल्याला, आणि गरज आहे। गुड। तुला माहितीये, मी सांगितलेलं काम तू केलं नाहीयेस, पण हे जे काम केलंयस ते महत्वाचं आहे। एक काम कर, आता निघ तिथून, नंतर बोलू आपण। मॅडम काय ते पैसे ट्रान्सफर होतील, फोन ठेव। रमा कशी आहे उद्या कळेलच, पण आता एक मोठी गोष्ट मला कळली की त्या घरात मला उपयोगी पडेल असा एक माणूस आहे। Yes. तरुण जोडपं म्हणजे त्या गजाननचा मोठा मुलगा असणार, तोच तर त्याच्याबरोबर देवळात असतो आणि ऑफिसच्या प्रत्येक पूजेत तोच तर असतो गजानन बरोबर, आणि त्या घरात त्या वयाचा लग्न झालेला तो एकमेवच आहे। आता त्याला गाठायला गिरीश। आज ऑफिस मधून यायला बराच उशीर झाला। वर्कलोड जास्त आहे का? हो ना ग, दिल्लीला जाऊन जे डील फायनल करून आलो ना, त्याच्या एकसारख्या मीटिंग चालू होत्या। तुला सांगतो पवित्रा, दिवसभर इतका कामात असून सुद्धा डोक्यामध्ये एकसारखा रमाचाच विचार येत होता। तिचा काही फोन बिन आला होता? मला कसा येईल कॉल तिचा? अगं म्हणजे कदाचित लावण्याला आला असेल। नाही, मला तसं वाटत नाही। म्हणजे लावण्याताई तिच्याशी फोनवर बोलताना अशा काही दिसल्या नाही, आणि त्यांचं अभिषेकशी जेव्हा बोलणं चाललं होतं तेव्हा त्यांच्यात रमाचा वगैरे असा काही विषय नव्हता। त्या दोघींचं बोलणं हो न हो ठीकच आहे, भीती मला एकाच गोष्टीची वाटते पवित्रा, रमाचा तिथला स्टेज संपवावा म्हणून लावण्यानं नवीन काही उपद्व्याप करायला होता।
म्हणजे पुरोहितांकडे तिला राहू द्यायचा निर्णय मी खूप विचार करून घेतलेला आहे. पण नेहमीसारखी लावण्य आडवी यायला नको. गिरीश, अहो लावण्यताई जे काही करतात ते रमाच्या प्रेमापोटीच करतात. त्यांनाही काळजी वाटते हो तिची. पवित्रा, ज्यांना आपल्याच मुलीचं नुकसान होईल अशी काळजी काय कामाची मला सांग. माझा जीव सुद्धा जरा वरखालीच होतोय. रमा तिकडे काय करत असेल या विचाराने मला चैनच पडत नाहीये. या सगळ्या सिस्टीमची तिला सवय होईल ना, हे सगळं जरा कठीणच आहे तिच्यासाठी. होऊ देत कठीण. हे बघ पवित्रा, एखाद्या दगडातून जर का मूर्ती घडवायची असेल ना, तर त्या दगडाला घणाचे घाव हे सोसावेच लागतात. मलाही तिची काळजी वाटतेच की. शेवटी मी बाप आहे तिचा. पण माझा तिच्यावर विश्वास आहे. बघ, ती तिकडच्या सगळ्या चांगल्या गोष्टी कशी छान शिकून येते. तुमची खात्री खरी ठरू द्या. होईल होईल. रमा खूप हुशार मुलगी आहे. एखाद्या स्पंज प्रमाणे पुरोहितांकडच्या सगळ्या चांगल्या गोष्टी ती पटकन टिपून घेईल. आणि फायनली जेव्हा रमा आपल्याकडे परत येईल ना, तेव्हा एक नवीनच रमा आपल्याला बघायला मिळेल. संस्कारी, समजूतदार आणि संयमी रमा. ते फुल काढ का जरा. फुल काढ. करते हळू नाही काढताय तुला. सॉरी. झोप झोप निवांत झोप अगदी. हा आजी, तुम्ही एवढ्याशा जागेत कशी झोपणार? अगं हो, आता मी बघ केवढी आहे, मला एवढी जागा लागणारच की नाही, म्हणून तर एवढा मोठा पलंग आहे माझ्याकडे. तुला जमत असेल तर झोप इकडे एवढ्या जागेत. नाही ते काम कर, तिकडे चटई असेल चटई घाल खाली आणि झोप. त्या आणखी सांगू का आयडिया? अशा थंडगार जमिनी अशी ताणून दे बघ, मजा येईल मस्त. मी जमिनीवर कशी झोपणार आहे आजी? माझी कंबर दुखेल ना. कशा ग तुम्ही कचकड्याच्या बावल्या. माझ्याकडे बघ, माझ्याकडे आत्ता पण सांगितलं ना मला, तर विहिरीतनं 10 बादल्या पाणी शेंदून दे ना. या एज मध्ये? ह्या एज मध्ये ए तू काय मला म्हातारी समजते? नाही नाही, सॉरी. झोप आता. आजी, मला पण उशी हवी. अगं इथे एकच उशी आहे आणि ती मला पाहिजे. आणि तुझ्याकडे आहे ना उशी, हे बघ तुझ्या जी हात आहेत ना, त्याच्यावर डोकं ठेव आणि झोप मस्त पैकी. तर कुठे सुरुवात आहे ठमे. आता बघ तुला कशी सळो की पळो करून सोडते. उद्या आपल्या घरी पळून नाही गेलीस ना, तर बघच मग. आजी, आजी तुझा हात आणि पाय काढा. आजी, तुमचा हात काढा ना, तुमचं पाय किती जड आहे. मी कशी उठू? मला हलताही नाही येते. आजी, काढा ना हात. माझे हात काढा. आजी प्लीज, हात आणि पाय काढा ना. काय करतेस ग?
अगं वर्षा किती वाट बघत होते मी तुझी. ये 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 ये, किती दिवस झाले बोलणं नाही झालं आपलं. हा, या कोणाशी बोलतात आणि काय नॉनसेन्स बडबड करतायत? अगं वर्षा, किती वेळ तिथे पंख्यावर बसणार आहेस? नाही, मला माहिती आहे तू त्याच पंख्याला लटकून मेलीस म्हणून, पण तरी नेहमी नेहमी भेटायला येतेस ना. ये ये ये, खाली ये, बस माझ्याजवळ आणि बोलूया. ते ये, इथे ये, बसायला माझ्याजवळ, लवकर ये. बघ आपल्याला भेटायला कोण आलं इथे. कोण आलंय? प्लीज 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 इथे नको प्लीज. अगं सोड तो पंखा वर्षा, पंखा सोड. मला तुझा चेहरा सुद्धा दिसत नाही, नुसती उलटी लटकणारी पावलं दिसतात. हा, उलटी लटकणारी पावलं? अगं बघ कशी पांढरी फटक पडलीत पावलं, अगदी हिच्यासारखी. माझ्यासारखी पावलं? नाही 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 नाही. अगं कशाला अशी 7-7 बोटं नाचवतेस? हा, 7-7 बोटं? कसं शक्य असतं? 1 2 3 4 5 6 7, 2 हाताची 7-7 बोटं नाचवतेस. हा, 7-7 बोटं, 14 फिंगर्स? नाही 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 नाही. Help! Help! राघव sir! राघव sir! लाईट कोणी चालू ठेवलं? जमा मॅडम, तुम्ही ते काय करताय आणि एवढ्या घाबरलेला का आहात तुम्ही? ते मी तुमच्या आजीच्याच रूम मध्ये झोपले होते, पण तिथे तुमच्या आजींनी ना मला ते तुम्ही शांत व्हा. आजीला बहुतेक स्वप्न पडलं असेल एखादा. तुम्ही जाऊन झोपा, मी उद्या आजीशी बोलीन सकाळी. नाही, मी त्या रूम मध्ये नाही जाणार. हो, तुम्ही असं करा, हवं तर तुम्ही रामस्तुती किंवा हनुमान स्तुती म्हणा, म्हणजे तुमची भीती पळून जाईल कायमची. म्हणजे ते कसं म्हणायचं असतं? मी सांगतो, माझ्या मागून म्हणा, हात जोडा, म्हणा, रामस्कंदम हनुमंतम वैन्यथेयम वृकोदरम शयने स्मरे नित्यम दुःस्वप्नम तस्य नश्यति. राघव सर, एक मिनिट प्लीज. हे बघा, एवढे कठीण शब्द मी बोलूच नाही शकणार. खूप डिफिकल्ट आहे ते, लाईफ मध्ये पॉसिबल नाहीये. हे बघा राघव सर, हे मी जर का बोलायला लागले ना तर माझ्या टंगला ना नॉट्स पडतील. प्लीज प्लीज. तर मॅडम, मग तुमची भीती जाणार कशी? बरं, आपण एक काम करूया का? आपण हा, तुम्ही हे सगळं बोला, मी फक्त नमस्कार करते, मग तर सगळं वर्क करेल ना? नाही, भीती कोणाला वाटते, तुम्हाला की मला? मला. पण नाही मला म्हणता येणार, आता काय करू मी? बरं ठीक आहे, तुम्ही झोपा इथे, मी बाहेर जाऊन झोपतो. प्लीज 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 राघव सर, प्लीज प्लीज मला सोडून जाऊ नका. हे बघा, आपण एक काम करूया. तुम्ही बेडच्या या एंडला झोपा, मी बेडच्या या एंडला झोपते, मग तर झालं. प्लीज 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 मला सोडून जाऊ नका. प्लीज राघव सर, प्लीज प्लीज प्लीज. शांत व्हा. तुम्ही माझ्या घरात आहात, एखाद्या झपाटलेल्या जंगलात नाही आहात. काही नाही होणार. ते मला काही माहित नाही. तुम्ही मला सोडून जायचं नाहीये. पंख्यावरची बाई परत इथे आली तर मग मी काय करायचं? काय करू मी तुमचं? बरं ठीक आहे, तुम्ही झोपा इथे, मी खाली सतरंजी अंतरून झोपतो. राघव सर, तुम्ही माझ्यासाठी जमिनीवर झोपणार? मला सवय आहे, काही हरकत नाही. तुम्ही झोपा इथे, मी खाली झोपतो, पण मी पहाटे उठवीन तुम्हाला, तेव्हा तुम्ही जाऊन आजीच्या खोलीत झोपा. का? का म्हणजे काय? आपण एकाच खोलीत झोपलोय, हे कोणी पाहिलं तर कसं वाटेल ते? नाही 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 नाही, हे बघा, मी त्या खोलीत जाणार नाहीये परत. तुम्हाला कोणी सांगितलं की पहाटेचे भूत जातात परत? ऐकणार नाही ना माझं?
बरं तुम्ही झोपा, बघू आपण. झोपा तुम्ही, झोपा तुम्ही. यांना एकदाची झोप लागली की मी बाहेर जाऊन झोपेन. खरंच खूप स्वीट आहात. कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तु गोविंद, प्रभाते करदर्शनम. साडेपाच वाजून गेले. राघवला उठवायला हवं. राघव, ए राघव, राघव उठ लवकर. उठ 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 उठ. राघव, रमा काय करते इकडे तुझ्या खोलीत? हा, शोभतं का तुला हे? आणि तू तिला इथे येऊच कसं दिलंस? सांगतो, चिडू नकोस. रमा मॅडम आजीच्याच खोलीत झोपल्या होत्या, पण रात्री आजीला बहुतेक काहीतरी स्वप्न पडलं. ती काहीतरी पंख्यावरची बाई वगैरे असं काहीतरी बडबडायला लागली. रमा मॅडम घाबरून इथे आल्या. अरे राघव, ते सगळं काहीही असलं तरी सुद्धा तुला माहितीये ना आम्हाला कळलं तर काय होईल. हा, तिला तू आधी इथून बाहेर काढ. आपण उठव तिला. चल रमा, ए रमा, चल उठ लवकर उठ. रमा, 2 minutes, 2 minutes प्लीज. अगं 1 मिनिट सुद्धा मिळणार नाहीये. उठ 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 उठ. रमा मॅडम उठा आता. अहो आज सुट्टी नाहीये, ऑफिसला जायचंय, उशीर होईल आपल्याला. चला उठा. जा जा जा, लवकर जा जा. राघव, तू इकडे इकडे. अगं काय चाललंय? ही मुलगी अल्लड आहे. तिला छोट्या छोट्या गोष्टी शिकवल्या गेल्या नाहीत, आपण पाहतोय ना. पण तुला तरी कळायला हवं होतं. ती मुलगी ज्या क्षणी या खोलीत आली त्या क्षणाला तू इथून बाहेर जायला हवं होतंस. वहिनी आई, त्याचा मी प्रयत्न केला नसेल कारण मॅडम खूप घाबरल्या होत्या. त्या मला सोडायलाच तयार नव्हत्या. म्हणून मी म्हणलं की यांना झोपू दे इथे, त्यांना झोप लागली की मी खाली जाईन. म्हणून मलाच कधी झोप लागली मला कळलं. तरी आपलं नशीब की ह्यांना आणि आबांना नाही कळलं. आता काय झालं असतं. बरं जाऊ दे. पण राघव, इथून पुढे असं होता कामा नये. हा, हो. जा तू आवर, तुला ऑफिसला जायचंय ना. आणि ऐक, हे कोणालाही काही सांगू नकोस. हा, हो. हा, घ्या मग. या मुलीचा बालिशपणा खूप महागात पडणार आहे. बारीक लक्ष ठेवायला लागणार आहे याच्यावर. राघव सर, माझी ना झोपच नाही झाली. नाही म्हणजे आधी तुमच्या आजींनी मला झोपू नाही दिलं आणि त्याच्यानंतर तुमच्या रूम मध्ये एसीच नाहीये, त्यामुळे मला नुसतं गरम होत होतं. तुम्ही एसी शिवाय कसं झोपू शकता हो? रमा मॅडम, सगळ्यांच्या घरी एसी असतो का? नसतात का? नाही म्हणजे माझ्या सगळ्या फ्रेंड्सच्या घरी एसी आहे. रमा मॅडम, भारतात अनेक लोकांना एसी परवडत नाहीत. अहो एसीचं जाऊ द्या, साधा पंखा आणि त्याचं येणारं बिल सुद्धा परवडत नाही. पण तुम्हाला तर एसी परवडेल ना? मला परवडेल, पण पैसे आहेत म्हणून काय ते वाया घालवायचे? उद्या काय परिस्थिती येईल सांगता येत नाही. अहो कित्येक लोकांवर तर अशी वेळ असते की त्यांना त्यांचं साधं घर सुद्धा परवडत नाही. अशा बेघर माणसांचा विचार करा, म्हणजे तुम्हाला एसीची कमतरता नाही जाणवणार. करेक्ट. आत्ता ना मला मॉर्निंग झाल्यासारखी वाटते. विचारा का? कसं आहे ना, सकाळपासून तुमचं लेक्चर नव्हतं ऐकलं ना मी, म्हणून मला चुकल्यासारखं वाटत होतं.
तुझं लेक्चर ऐकलं ना मला एकदम मॉर्निंग झाल्यासारखं वाटतंय. सॉरी, मी खूप लेक्चर देतो का रमा मॅडम? हो, यु नो व्हॉट, मी एक डायरी घेणार आहे आणि त्यात लिहून ठेवणार आहे छोटे गुरुजींचे गुड थॉट्स. मला सुविचार म्हणायचंय का? घ्या, बोलले छोटे गुरुजी बोलले. गिरीश रावांना त्यांच्या मुलीची खुशाली कळवायला हवी. काळजीत असतील ते. गुड मॉर्निंग गजानन गुरुजी. सुप्रभात. मी आज तुम्हाला फोन करणारच होतो. तुम्ही तुमच्या लेकीची चौकशी करायलाच फोन करणार होतात ना? गिरीशराव, काही काळजी करू नका, इथे सर्व ठीक आहे. आमच्या घरातल्या स्त्रिया तिला काय हवं नको सगळं व्यवस्थित पाहत आहे. लेकीच्या आठवणींनी माझा जीव जरा वरखाली होत होता, पण गुरुजी तुम्हाला खरं सांगू का, मला रमाची काळजी अजिबात वाटत नाही. मला चांगलंच माहिती आहे की ती आमच्या घरी जितकी सेफ आहे त्याहूनही जास्ती ती तुमच्या घरामध्ये सेफ आहे. आणि तुमच्याकडे ज्या छान छान गोष्टी तिला शिकायला मिळणार आहेत त्या आमच्या घरामध्ये राहून तिला कदापि शिकणं शक्यच नव्हतं. गिरीशराव, तुमचा हा विश्वास मी फोल ठरू देणार नाही. हे बघा, शिस्त ही संस्कारांची पहिली पायरी आहे. रमाला शिस्त लावायला थोडा वेळ लागेल. काय, नवीन गोष्टी शिकवण्याआधी तिच्या मेंदूतल्या काही जुन्या गोष्टी आपल्याला पुसाव्या लागतील आणि मग नवीन दारं उघडी करावी लागतील. काय, आमच्या घरातल्यांशी जुळवून घ्यायला थोडासा वेळ लागणार आहे, पण सहवासाने संस्कार नक्की घडतील. तुम्ही काही काळजी करू नका. आता महिनाभर तरी मी तुम्हाला विचारायला सुद्धा येणार नाही की माझ्या लेकीला तुम्ही काय शिकवताय आणि कसं शिकवताय. माझा हिरा मी तुम्हाला सुपूर्द केलाय गुरुजी. आता त्याला छान पैलू पाडूनच परत पाठवा. गुरुजी, फक्त मी इतकं म्हणेन की काय, आमच्या रमाचा स्वतःच्या रागावरती बोलण्यावरती जरा ताबा नाही. म्हणजे मनाने खूप चांगली आहे ती, मनात तिच्या काही नसतं, पण अल्लडपणा, या अल्लडपणाच्या नादातच कदाचित ती तुमच्या घरातल्या मंडळींशी चुकीचं वागून जाईल. तसं झालं तर प्लीज मनाला लावून घेऊ नका. अगदी स्वतःची मुलगी समजून तिच्या चुका पदरात घ्या. हो, नक्कीच. हे बघा गिरीशराव, या चुका तिच्या हातून परत परत घडू नये असाच आपल्या दोघांचा प्रयत्न आहे. तेव्हा तुम्ही निश्चिंत राहा. आपल्या प्रयत्नांना परमेश्वर नक्की यश देईल. काही काळजी करू नका तुम्ही. बरं, ठेवू मी आता? बरं, ठेव. पवित्रा. काय? अगं, गजानन गुरुजींचा फोन होता. हा. म्हणाले रमा अगदी ठीक आहे, तिला सगळ्यांशी जुळवून घ्यायला वेळ लागतोय, पण गुरुजी म्हणाले की सहवासानं संस्कार नक्की घडतील आणि मुख्य म्हणजे रमा तिथे आनंदात आहे. ओ, हे असं म्हणाले का गजानन गुरुजी? म्हणजे अगदी डायरेक्टली या शब्दात नाही म्हणाले, पण ते सांगत होते की त्यांच्या घरातल्या सगळ्या बायका रमाची खूप काळजी घेत आहेत आणि त्यामुळे रमा खुश आहे. रमा खुश आहे असं ते म्हणणारच ना, कारण तिचे तिथे किती हाल होत आहे हे आपल्याला कळण्यात त्यांचं नुकसान नाहीये का? नुकसान कसलं? गिरीश, तो गजानन आहे ना, त्याने तुला बरोबर घोळात घेतलंय आणि तू त्याच्या जाळ्यात अडकलायस. कारण रमा नावाचं सोन्याचं अंड देणारी कोंबडी त्याच्या घरात आहे म्हटल्यानंतर ऑल इज वेल असं असल्याचं नाटक तो करणारच. कारण असं करण्यातच त्याचा फायदा आहे, तरच तो तुझ्याकडून पैसे उकळू शकतो ना. लावण्या, तू आता हे जे काय बोललीस ना, अगं त्यातला एक शब्द सुद्धा ऐकण्याच्या लायकीचा नव्हता. पण मला ना तुझ्याशी वादच नाही घालायचा, कारण तुझं डोकं आहे ना ते नेहमीच उलटच काहीतरी सांग. का बोललात लावण्याताई असं? वाईट वाटलं ना गिरीशला? ए, तुला कोणी विचारलंय? नाहीये ना आपला संबंध, त्या ठिकाणी बोलू नकोस. तुझं तोंड बंद करायला शिक. निघ ना आता, जा ना. रमा कशी असेल? बरी असेल ना ती?
मला काही करून रमाला आज भेटायलाच हवं. वेट 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 नाही नाही नाही, पण त्याही आधी मला एक महत्वाचं काम करायचंय. अरे संघवीकडून वसुली झाली का नाही? अरे मग तुम्ही काय माशा मारताय काय? हे बघ, उद्या सकाळपर्यंत माल मिळाला नाही ना तर सोलून काढ त्याला. ओके ओके या उद्या 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 बोलू या. हॅलो. काय रे मंदार, काय झालं? टेन्शन मध्ये दिसतोय. सगळं ठीक आहे ना? काय नाही ग, बिझनेस असेलच. बिझनेसही आता वाढायला लागलाय, म्हणून मी विचार करतोय की वरुण आणि रमाचं लग्न लवकरात लवकर व्हायला हवं. अच्छा, म्हणजे तुझ्यासाठी लग्न म्हणजे सुद्धा एक बिझनेस प्रपोजल आहे का? नॉट एक्झॅक्टली, म्हणजे अगदी तसंच नाही, पण रमा गिरीशच्या एम्पायरची वारसदार आहे, त्यामुळे ह्या लग्नाचा आपल्या बिझनेसला थोडा तरी फायदा होईलच ना. कमॉन मंदार, नाती जोडताना ना या सगळ्याचा विचार नाही करायचा. लग्न करताना ना फक्त प्रेम असलं पाहिजे. हाय अग्री, पण थोडासा प्रॅक्टिकल विचार करायला काय हरकत आहे? म्हणजे हे बघ, आपण रमाचं वाईट तर काहीच बघत नाही. वरुण सारखा नवरा आणि तुझ्यासारखी सासू तिला मिळाल्यावरती सुखी असणारच आहे. मंदार, मला ना फक्त माझ्या मुलाचं सुख पाहिजे. That's it. होणार होणार, दोघंही सुखी होणार. सध्या त्यांच्या डेट्स चालू आहेत, पण वरुण फॉरेनला जायच्या आधी दोघांच्या लग्नाचा पार उडवून देऊया. नक्कीच. रमा, तुझ्यासाठी कॉफी केली आहे. आई, हिला कॉफी अशी हातात द्यायची नाही असं ठरलं होतं ना आपलं. करेल अगं तिची ती. श्रुती गप्प बस. एक मिनिट, तुला तुझा चहा तुझ्या हातात मिळाला ना, मग तू काय बोलतेस? कारण माझ्यावर स्वअन्नाचा संस्कार करण्याची गरज नाहीये. मला सगळा स्वयंपाक येतो. आणि तुला साधं पाणी सुद्धा गरम करता येत नाही. श्रुती बास, गप्प बस. रमा, धर कॉफी. अगं रमा, सांभाळून ना. सॉरी, पण आता तुम्ही मलाच साफ करायला लावणार ना. माझ्याकडून सांडले म्हटल्यावर तुमचा रूल असेलच की ही कॉफी मीच पुसायची. हो रमा, असू दे, मी नंतर घेईन पुसून. तू कॉफी पी. काय डमे, काल मस्त झोप लागली ना, गाढ शांत अशी. पण आजी, तुमच्या घोडामुळे तिची जरा नीट झोप झाली नसेल ना. राघवा, रमाला आईच्या खोलीत झोप येत नसेल तर तिची दुसरी व्यवस्था करा. हो बाबा. आणि हो रमा, मी तुझ्या बाबांशी बोललोय. तुझी खुशाली त्यांना कळवली. बरं आई, मी आवरतो आता, ऑफिसला जायचं ना. बाय. रमा मॅडम, तुम्ही आवरून घ्या, एकत्रच जाऊया ऑफिसला. उशीर नको. माधव, अश्विनी, या बसा ना. अश्विनी, बऱ्याच दिवसांनी आलीस, कशी आहेस? बऱ्याच म्हणजे 2-3 दिवसांनी. ते सगळं जाऊ द्या. आधी मला सांगा, ही मुलगी इथे काय करते? मुलगी मुलगी काय? ही बया इथे काय करते ते विचारा. आधी दारू पिऊन अंगणात तमाशा केला आणि आता थेट घरातच घुसलीस. एक्सक्यूज मी, जस्ट अ मिनिट. हे घर तुमचं नाहीये, मग तुम्ही कशाला बोलताय? आता तुझं तरी कुठे आहे हे घर? तुझं तर नाहीये. तुला ऑफिसला जायचं ना, जा पटकन. हा, चल मी तुला दाखवते कुठे काय ठेवलंय. चल चल, ये ये, चल जा. हो.
अरे मला उत्तर द्या. माधव मामा मी सांगतो. राघव तुला तयारी करायची आहे ना, तू सुद्धा जा बाय. जा. माधव मामा आलोच, थोडी घाई आहे. हो. अरे माधव बस ना. ताई आधी मला सांग, हा सगळा प्रकार आहे काय? गजानी या मुलीला या घरात राहायची परवानगी दिली आहे आणि आम्ही कोणीच काहीच करू शकलो नाही. अरे अरे हो, आणि रमा परांजपे महिनाभर इथेच राहणार होती. ह्यांनी निर्णय घेतलाय. पण असं कसं चालेल? काय गरज होती असं ठरवायची? आता मी काय करू? भरल्या घरात रडायला काय झालं? भाऊजी, अहो या वाह्यात मुलीला तुम्ही घरात राहण्याची परवानगी कशी दिली? फक्त काही दिवसांसाठी. माधवा, रमावर चांगले संस्कार करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे मी. तेव्हा तुम्ही काही काळजी करू नका आणि त्यात पडूही नका. अश्विनी, मी बघते. अगं सगळे कॉफीत पाय देऊन गेल्या. अश्विनी, अश्विनी, अगं काय झालं, तू अशी रडतेस का? मग मी काय करू आत्या? तुम्हीच सांगा ना. ती रमा परांजपे एरवी कोणाला नजरेसमोर सुद्धा नको असते ना, आणि आता थेट घरात घेतलं तिला. अगं परिस्थितीच तशी होती, ह्यांचा नाईलाज होता. आणि रमा फार दिवस नाही राहणार आहे इथे. मग थोडे दिवस तरी का? कशासाठी? तुला कोणालाच हे खटकत नाहीये का? मला एकटीलाच खटकतंय. हे बघ अश्विनी, रमा इथे येऊन राहिलेली आम्हालाही फारसं पटलेलं नाहीये, आवडलेलंही नाहीये. पण ह्यांनी निर्णय घेतलाय आणि ह्यांच्या निर्णयाचा आदर आपण करायलाच हवा. राघवरावांच्या घरात दुसरीच कोणीतरी मुलगी येऊन राहिलेली मला नाही आवडणार. वा वा, फक्त राघवच राहतो का या घरात? आम्ही कोणी राहत नाही? तेव्हा मनात असले भलते सलते विचार आणू नकोस, कळलं? माझ्या मनात आता वेगळ्याच शंका येते. तिथल्या तिथेच थांबव. तुझ्या मनातली भीती अजिबात खरी ठरणार नाही. आता छान हसून दाखव बरं मला. छान हसून दाखव, ना तर मी चिडेन, रागवेन. शाबास, कसं छान दिसतंय माझं बाय. आता एक काम कर, थोडंसं खाऊन घे, म्हणजे तुला बरं वाटेल. त्या डिश आण बरं, माधवलाही भूक लागली असेल ना. हो. आबा येतो, आई येतो ग, वहिनी आई येतो, आजी. माझी गाडी घेऊन जा, सदाफुली मी गॅरेज मध्ये दिली. अच्छा, तर पण तुला लागणार नाही ना? नाही. चला रमा मॅडम, तुम्ही काहीतरी विसरत आहे. ज्वेलरी, पर्स, सगळं काही आहे, मी काही नाही विसरत आहे. तर नाही, आपल्या घरातले नियम आहेत की नाही? घरातून बाहेर पडताना निरोप घेऊन बाहेर पडायचं. अहो पण राघव सर, आता आपण ऑफिसला चाललोय हे सगळ्यांना माहीतच आहे ना. तरीही आपण आपल्या धुंदीमध्ये तरा निघून जायचं नाही. कसं आहे रमा बाळा, घरातून बाहेर पडताना घरातल्या माणसांचा नीट निरोप घेणं म्हणजे त्यांचा आशीर्वाद घेण्यासारखंच आहे. आणि तसं केल्याने घराबाहेरच्या संकटांपासून आपलं रक्षण होतं आणि दिवसभर घरातल्यांचे चेहरे आपल्या डोळ्यांसमोर असतात. एक्सक्यूज मी, ते गजानन गुरुजींचा मोठा मुलगा, ते तुम्ही ओळखता का त्यांना? म्हणजे ते या मंदिरातच असतात. होय ना, मंदिरातच असतात ते. कार्तिक गुरुजी ना? हो बरोबर बरोबर, कार्तिकेय गुरुजी. येस, हेच काय ते बघा, स्टॉलवरती उभे आहेत ते. ओ येस, थँक्यू. एक्सक्यूज मी,
कार्तिकेय गुरुजी. हो लावण्य परंत मॅडम नमस्कार नमस्कार मॅडम. आलभ्य लाभ आमचे. तुम्ही इथे? तुम्ही मला ओळखता? हो ते काय विचारणं झालं. अहो मी चांगलंच ओळखतो तुम्हाला. गिरीश सर पण घरी आलेले. नमस्कार मॅडम. नमस्कार. या रमा आणि राघवला एकमेकांपासून कायमचं दूर करण्यासाठी मला काहीतरी करावंच लागेल. येस लावण्या. हे खूप मस्त आहे. मला तर हे माहीतच नव्हतं. तुम्हाला माहितीये आमच्या घरी तर कधी कधी मी निघाले ना की कॅब मध्ये बसून मम्माला मेसेज करायचे की मी निघाले. ओके तर बाय सगळ्यांना. बाय. बाबा हे दोघं एकत्र निघाले. बरं दिसतं का हे? त्यांना वेगवेगळं जायला सांगा. आता ते एकाच ऑफिसमध्ये काम करतात तर एकत्रच जाणार ना. तू अशा छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घेऊ नकोस. चला राघव, 1 मिनिट थांब. अरे तू डबा विसरला तुझा. हे रमा तुझ्यासाठी. मला कशाला डबा? मी तसं पण कॅन्टीन मध्येच जेवते. म्हणजे तू रोज बाहेरचं खातेस? हो. बराच वेळा तर रात्री सुद्धा आम्ही बाहेरच जेवतो. म्हणजे घरी पण जेवण बनतं पण मला आणि मम्माला ना ते बोरिंग वाटतं म्हणून मग आम्ही ऑर्डर करतो. काय रे देवा, ऐकावं ते एक एक नवलच आहे. पण रमा बाहेरचं खाऊ नये. त्यात कोणत्या प्रकारचे मसाले कोणतं तेल वापरलं असेल आपल्याला काही ठाऊक नसतं ना. म्हणून घरचं अन्न खावं. अगं रमा पण तुला माहितीये ना आपल्या घरचे काय नियम आहेत. बाहेरचं खायचं नाही. आता डब्बा नेतेय ना मी आणि सगळं संपवणार पण आहे. तुम्हाला माहितीये मी ना असं टिफिन लहानपणी घेऊन जायचे शाळेत असताना आणि त्यानंतर आज डायरेक्ट नेतेय. अगो बाई, म्हणजे तू शाळेत असताना तुझी आई स्वतः स्वयंपाक करून तुला डबा द्यायची का काय? नाही म्हणजे कोण बनवायचं हे मला माहित नाही आणि मी कधी विचारलं पण नाही. पण मी शाळेत जात असताना ना किचन मध्ये नेहमी टिफिन असायचा आणि मी तो घेऊन जायचे. आणि आज एवढ्या वर्षानंतर टिफिन खायला ना खूप मजा येणार आहे. थँक्यू आई. रमा आवडीने खा. हा तुला आवडते म्हणून तुझी भाजी जरा तिखट केली. असे मसालेदार तिखट पदार्थ जरा कमी खावे. तब्येतीला चांगलं नसतं ग. बरं चला निघायचं का आपण? उशीर झाला ना. हो जाते आई. अगं जाते नाही, येते म्हणावं. हो सॉरी. येते येते. चला सावकायचा. आजी तू आता रमाशी इतक्या प्रेमाने बोलणारस का? जाते नाही येते वगैरे. एक तर ते चुकून निघून गेलंय माझ्या तोंडातून आणि तू नाही का मग अशी बाय असं केलंस तिला? नाही पण आई, तू ते सांगितलंस ते बरं केलंस. तोही एक संस्कारांचाच भाग आहे. एक मिनिट पण तुम्ही सगळे तिच्याशी जरा जास्त गोड बोलता असं नाही वाटत आहे का? नाही म्हणजे हे असं डबा बिबा देऊन तिला डोक्यावर चढवण्याची काही गरज नाहीये. ए नाही आजी, उद्यापासून तिला डबा द्यायचा नाही. तिचं ती बघेल. अश्विनी बाळा, हे सगळं तू नको ठरवूस आत्तापासून. तू अजून या घरची सून झालेली नाहीये. समजावा जरा तिला. मी काय सांगितलंय तुमच्या लक्षात आलंय का? अगदी अगदी 100%. तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी आमच्या घरी रमा मॅडमना कुठलाही त्रास होऊ देणार नाही. माय गॉड, तुम्हाला खरंच सांगते हे ऐकल्यानंतर मी इतकी रिलॅक्स झाले ना. पण कार्तिकेय
कार्तिकेय गुरुजी मॅडम कार्तिकेय बोललात तरी चालेल. कार्तिकेय मी तुमच्यावर विश्वास ठेवू शकते ना? हो पूर्णपणे, खात्रीनिशी पूर्णपणे. आणि तुमची आणखी काही सेवा करू? नाही 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 तुमची खूप मदत होते. पण एक गोष्ट आहे, प्लीज माझ्या रमावर लक्ष ठेवा, तिची काळजी घ्याल. हो नक्की. मग येऊ? हो मॅडम. राघव रमा मॅडम इकडे इकडे या. इकडे लपूया. इकडे इकडे मॅडम. येस येस. थँक गॉड रमा आणि राघवने आपल्याला बघितलं नाही. हे बघ कार्तिकेय गुरुजी, कार्तिकेय हे बघा, एक गोष्ट लक्षात ठेवायची, काहीही होऊ दे पण तुमच्या आणि माझ्या घरी हे कळायला नको की आपण एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहोत. तुम्ही निश्चिंत राहा. राहील ना लक्षात? होय होय मॅडम, तुम्ही निश्चिंत राहा. काळजी करू नका. फक्त माझ्यावर तुमची कृपा असू दे. येऊ मी. हॅलो जिमी. हॅलो लावण्या मॅडम. हे बघ, रमा आणि राघव आत्ताच ऑफिसला जायला निघाले. हो मी मेसेजही केलाय तुम्हाला. मी सांगितलेला प्लॅन लक्षात आहे ना तुझ्या? अहो मॅडम तुम्ही टेन्शन घेऊ नका, माझी माणसं त्यांच्या मागे जातील. तुम्ही ठरवलंय तसंच होणार. गुड. काम झालं की फोन कर, तुझ्या फोनची वाट बघतो. ओके? हा. रमाला मी चांगलंच ओळखते, सगळं माझ्या प्लॅन प्रमाणेच. इकडे बघ, मर्सडीजला बैलगाडीचं इंजन लावलंय. अरे नाही रे, ते चिकना एकदम मी छपरी ठेवलाय. छपरी काय बोल भावा, आयटम जाम चिकनी आहे. अरे एकदम रापची काय साधू आयटम आहे. आयटम आधीच्या खंडाला येते का? छपरी गाडी थांबव. हे आयटम अरे चल ना. हे अगं थांब. म्हणजे दिसली नाही की तुम्हाला लगेच तोंड उघडायलाच लागतं ना तुमचं. इडियट, शेमलेस कुठले. मग काय आता तुझ्या बॉडीगार्डला इकडे पाठवणार आहे. अरे त्यापेक्षा तूच ये ना इकडे. ये ना जवळ ये, राजू नको. ये आजा मेरी प्यारी, आजा मेरी बुलबुल, आधीच्या खंडाला. होय होय जाने मन. अरे थांब ना. अरे थांब. मॅडम 1 मिनिट उतरा ना. जरा तुम्ही येता का? कशाला? जरा बोलायचंय, या ना. काय बोलायचं? अहो या तर खरं. पैसे पाहिजेत का आयटम फिरवायला? चल. अरे बोल ना मग. अरे आयता गोपच्या देतोय. रमा मॅडम तुम्ही इथेच थांबा, माझी बॅग आहे. या या या. हा बघ हिरो. बोल ना, किती पैसे पाहिजे? किती पाहिजे बोल. नाही पैसे नको. तुम्हाला बहुतेक कोणी सांगितलं नाही, पण आता तुम्ही जे काही केलं त्याला मुलींची छेड काढणं म्हणतो.
सरळ शहाणी माणसं असं करत नाही. तुम्ही करणार असाल तर तुम्हाला मॅडमची माफी मागावी लागेल. माफी चंद्रावरनं पडलं का रे हा? काय बोलतोय त्याचं त्याला पण कळना. अरे मी काय म्हणतो त्याला काय बी बोलू दे, आपण माफी ना मागायची काय. बघतोय बघ कसा. हरकत नाही, हरकत नाही. तुम्हाला समजेल असं सांगतो. हात बघू तुमचं. कशाला? भविष्य दाखवायचं. भविष्य? माझं भविष्य बघतोय. बघ बाबा. मॅडमची माफी मागायची लगेच. अरे मागतो माफी मागतो. अहो वाटलं तर मॅडमच्या पाया पडून माफी मागतो, पण सोडा आम्हाला. ऐका. चला. माफ कर माफ. ताई खरंच चुकी झाली आमची, खरंच. ताई परत अशी मिस्टेक नाही करणार आम्ही. आता नेक्स्ट टाइम पासून लक्षात ठेवा, जेव्हा पण एका मुलीला बघाल ना, तुमच्या ममाचा किंवा तुमच्या सिस्टरचा चेहरा तुमच्या डोळ्यासमोर आणा. कळलं? हो ताई. हो ताई. नाउ गेट लॉस्ट इडियट. निघा. चला निघायचं. राघव सर, मला खरं सांग, तुम्ही त्या दोघांना तिकडे नेऊन नेमकं काय सांगितलं? काही नाही हो, मी त्यांना माफी मागायला सांगितली एवढंच. आणि त्यांनी मागितली लगेच? असं होऊच नाही शकत. तुम्ही खरं खरं सांगा, नेमकं तुम्ही काय केलं? तुम्ही नक्कीच काहीतरी सॉलिड केलं ना? काही नाही, मी त्यांना समजावलं फक्त. असं म्हणूयात ना की मी त्यांना सॉलिड समजावलं. सर, तुम्हीच खूप सॉलिड आहात. चला ऑफिसला जायचंय, उशीर होईल. चला. राघव सरांनी नेमकं काय केलंय आणि त्यांनी हे सगळं माझ्यासाठी केलंय? आय एम इम्प्रेस्ड. चला निघायचं. हो चला. फोन का करत नाहीये? हॅलो मॅडम. हॅलो. किती वेळ तुझ्या फोनची वाट बघायची रे? काय रे, मी सांगितलेलं काम झालं? हो मॅडम, आपली फिल्टर लोक काम करायला गेली होती, पण काय? हो त्या राघवने माझ्या पोरांचा घामच काढला. एकाचा तर हातच मोडलाय. व्हॉट? तो राघव आहे ना, साधा डास मारू शकत नाही. तो कोणाचा हात कसा मोडेल? अहो त्याच्या दिसण्यावर जाऊ नका. तो फक्त साधा सुद्धा दिसतो. जाम भारी ताकद आहे त्याची. ए, तुझ्या पोरांमध्ये दम नाहीये हे सांग ना. हो मॅडम, ती दोन्ही पोरं ना कोणाला पण लोळवतील अशी आहेत. राघवने त्यांच्याशी बोलताना आवाज पण नाही वाढवला. डायरेक्ट हात हातात घेतला आणि डायरेक्ट कडॅक असा आवाज काढला. रमा तिथेच होती? हो, ते दोघं सोबतच होते ना. गॉड, करायला काय गेलं आणि झालं फलतच. राघव शाळेच्या वागण्याने रमा तर आणखीन इम्प्रेस झाली. नाही, हे असं झालेलं चालणार नाही. आणि बघितलं का, रमा आणि राघव एकत्र आले. म्हणजे हे दोघं रस्त्यात कुठेतरी भेटले असणार आणि छान कॉफी बिफी पिऊन फिरत फिरत आले असणार. बघ, मी म्हंटलेलं ना, खरं ठरलं. नाही ग, एक वेळ ना दिवसाची रात्र होईल, पण रमा आणि राघव एकत्र, इट्स इम्पॉसिबल. राघव सर, हे सगळेजण आपल्याकडे आज असे स्टेअर का करतात? माझ्या चेहऱ्यावर काही लागले का? नाही. माझ्या नाही. मग चला बघूया. वेलकम वेलकम रमा, राघव सर. आणि मॅडम करा ते रक्षाबंधनचे टॅब्स मी सेट करणार होतो, पण काल वेळच मिळाला नाही. आज नक्की करूया.
नो प्रॉब्लेम सर, काल सुट्टी होती ना. सो तुम्हाला कुठेतरी बाहेर जायचं असेल. कोणाला तरी भेटायचं असेल. सो इट्स ओके. प्रेमात आणि युद्धात सगळं क्षम्य असतं. क्षम्य? एक मिनिट, काय बोलतेस तू मोना? अगं ते राघव सरांना कळलं असेल. चला कामाला लागूया का? चला चला. चला. रमा मॅडम, ते रक्षाबंधनचे अपडेट्स मला मेल करा. राघव सर, आज अमेय आला नाही आहे ना? हा, सुट्टीवर आहेत ते. मग आज मी इथे बसून काम केलं तर चालेल का? म्हणजे इथलं तुम्हाला पटकन मी मेल फॉरवर्ड करते, चालेल ना? मी ऑलरेडी बसलाय रमा मॅडम. हरकत नाही, बसा. नेहा बरीच ना? काय झालं? पाण्याच्या बाजूला आग. काय म्हणजे? गर्ल्स ते बघा. राघव सर, मी तुम्हाला मेल फॉरवर्ड केलं. बघतो. अरे आला की. राघव सर, एक विचारायचं होतं. विचारू? बोला ना. काल रात्री तुम्हाला झोप तर नीट लागली ना? नाही म्हणजे मच्छर खूप होते ना, त्यामुळे मी तुम्हाला विचारलं. डास, मराठीत डास म्हणतात त्याला मराठीत. तेच ते हो, पण तुम्हाला त्रास नाही ना झाला? नाही, सतरंजीवर झोपलो होतो ना मी, त्यामुळे छान मस्त गाढ झोप लागली मला. गर्ल्स, यांचा कॅट अँड माऊस गेम एकदम संपूनच गेला. हो ना, आग विजत चालली हळूहळू आता. पण गर्ल्स, लव्ह स्टोरी आता सुरू होतीये. म्हणजे बबली सरांनी सांगितलेलं भविष्य खरं ठरणार आहे तर. राघव सर, तुमची मान खूप दुखते का? नाही म्हणजे आय कॅन कम्प्लिटली अंडरस्टँड. मी 5 मिनिटं जरी जमिनीवर बसले ना तरी माझी पाठ दुखते. तुम्ही तर जमिनीवर रात्रभर झोपलात, तुम्हाला खूप त्रास झाला असेल ना? नाही, त्याचं एवढं काही नाही. अहो, सवय आहे मला, त्यामुळे त्रास होत नाही. तुम्हाला सवय नसेल म्हणून त्रास होत असेल कदाचित. मला नाही काही त्रास झाला. थँक गॉड. मला गिल्ट येत होतं की माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला. नाही हो, गिल्ट कसलं. मला नाही काही त्रास झाला, तुम्ही निश्चिंत राहा. ना मला चिमटा काढ ग. का हे दोघं एकमेकांशी एवढं गोड बोलतायत? मला तर स्वप्नात असल्यासारखंच वाटतंय. हळू ना. काय झालं, जोरात बसला ना? पण नेहा, ते स्वप्न नाहीये, खरंच घडतंय. लावण्या, तुला आजच रमाला भेटून तिचं ब्रेन वॉश केलंच पाहिजे.